हॅलो स्टुडंट्स, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, सगळ्यांच्या युनिट टेस्ट आता नुकत्याच होणार आहेत. तर त्यासाठी आपण सायन्स या सब्जेक्टचं क्लास 8साठी एक प्रॅक्टिस टेस्ट, युनिट टेस्ट होणार आहे. त्याच्याच आधारावर आपण एक प्रॅक्टिस टेस्ट पाहतोय. तर यामध्ये आपण चॅप्टर कव्हर केले आहेत. पहिला चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड मायक्रोब्स, दुसरा हेल्थ अँड डिसीजेस, थर्ड चॅप्टर फोर्स अँड प्रेशर अँड फोर्थ चॅप्टर करंट अँड इलेक्ट्रिसिटी. ही क्वेश्चन पेपर आपण स्वतः बनवलेले आहे. आणि आता या क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेत आणि याचा सराव कसा करायचा, याचे आन्सर्स कसे आहेत, तर त्याचा आपण या ठिकाणी सोल्युशन पाहूयात. आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या युनिट टेस्टमध्ये दिसतील. तर सराव म्हणून ही प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यास करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न कसे येऊ शकतात, कसे सॉल्व्ह करायचं, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. चला, बघा क्वेश्चन नंबर 1. त्याच्यामध्ये ए, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्स, म्हणजे फिल इन द ब्लँक्स आहे आणि त्याच्यामध्ये MCQ पण आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न काय आहे, मॉस्किटोज लाईक एडिस एजिप्ती, मॉस्किटोचं नाव दिले एडिस एजिप्ती, आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग विच डिसीज. यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेत, मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि कोलेरा. तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे डेंग्यू. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती नावाचा मॉस्किटोच्या मधून ट्रान्सफर होतो. ठीक आहे, स्प्रेड होतो. तर वेक्टर इन डेंग्यू डिसीज इज एडिस इजिप्ती. याचा आन्सर होईल डेंग्यू. मलेरिया सुद्धा मॉस्किटोनेच ट्रान्सफर होतो, पण त्या मॉस्किटोचं नाव आहे ॲनाफिलस. ॲनोफिलस. ठीक आहे. इथं आपल्याला एडिस इजिप्ती विचारलं, त्याचा आन्सर डेंग्यू आहे. SI युनिट ऑफ प्रेशर, प्रेशरचं काय फॉर्म्युला आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया. सो आपलं SI युनिट ऑफ प्रेशर याचा आन्सर आहे न्यूटन मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि त्याला पास्कल सुद्धा म्हणतात, पास्कल. थर्ड क्वेश्चन, मायक्रो ऑर्गॅनिझम विच लॅक वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड सेल्युलर ऑर्गॅनेल्स बिलॉंग टू किंगडम. असे मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये लॅक ऑफ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतं. तर बघा, प्लांटमध्ये न्यूक्लियस असतं, मोनेरामध्ये बॅक्टेरिया येतात, मोनेरामध्ये बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियामध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नसतं. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, मोनेरा. फंजायमध्ये पण वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतं आणि प्रोटिस्टामध्ये पण असतं. ठीक आहे. तर वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असणाऱ्या सेल्सला काय म्हणायचं, यूकॅरियोट्स. लक्षात ठेवा, यूकॅरियोट्स. आणि मोनेरामध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्यांना काय म्हणायचं, प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स. क्वेश्चन नंबर 1 मधला बी आहे, आन्सर द फॉलोइंग ॲज डायरेक्टेड, फाइंड द ऑड वन. फाइंड द ऑड वन आउट. तर यामध्ये अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लेना, अमिबा, पॅरामेशियम अँड युग्लेना काय आहेत, प्रोटिस्टा या किंगडम मध्ये येतात, प्रोटिस्टा. आणि बॅक्टेरियम येतं, मागेच बघितलं आपण, मोनेरा या किंगडम मध्ये. त्यामुळे ऑड वन आउट आपला आन्सर येणार आहे बॅक्टेरियम. State true or false. The potential difference across the terminal of tricell is approximately 1.5. It is true. Now give scientific reasons. Any two. First question is, a vegetable carrying trucks have broad and wide wheels. म्हणजे व्हेजिटेबल कॅरी करणारा जो ट्रक असतो त्याचे व्हील्स खूप ब्रॉड असतात. त्याचं काय कारण असेल,
तर आपण त्याचं रिझन पाहूयात. ओके, बघा रिझन काय आहे, हे आहे आन्सर त्या क्वेश्चनचं. प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया, म्हणजे एरिया कमी प्रेशर जास्त, आणि एरिया जास्त तर प्रेशर कमी. ब्रॉड अँड वाईड व्हील्स increase the surface area in contact with the ground, thereby reducing the pressure exerted by heavy load to the road surface. This prevents the tires from sinking into soft ground or damaging roads. This is the reason of first question. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, we should never take over the counter antibiotics or painkillers without doctor's prescription. The reason is overuse or indiscriminate use of antibiotic can lead to bacterial resistance, making infection harder to treat in the future. Indiscriminate use of painkillers can cause severe side effects such as damage to the kidneys, stomach ulcer, or liver toxicity. For this reason, we should never take over the counter antibiotics or painkillers without doctor's prescription. Next question, third, give reason. A magnetic needle kept near a current carrying wire gets deflected. Magnetic needle near current carrying wire get deflected. This is the answer. This is the reason for it. According to Oersted's experiment, when an electric current flow through the conducting wire, magnetic field is generated. जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो वायर मध्ये तेव्हा मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. द मॅग्नेटिक निडल प्लेस नियर द वायर इंटरॅक्ट्स with newly created magnetic field, so it's experiencing a force that causes deflection. कळालं मॅग्नेटिक निडल का डिफ्लेक्ट होती वायरच्या जवळ गेल्यावर, कारण एक वायर मधून ज्यावेळेस करंट पास होतो त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते आणि त्या ड्यू टू दॅट मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक निडल गेट्स डिफ्लेक्टेड. आता क्वेश्चन 3 आहे, differentiate between infectious disease and non-infectious disease. Question 3, differentiate between infectious disease and non-infectious disease. बघा पहिला पॉइंट आहे ट्रान्समिशन, स्प्रेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू हेल्दी पर्सन, कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और वेक्टर. नॉन इन्फेक्शियस मध्ये डू नॉट स्प्रेड पर्सन टू पर्सन, डू नॉट स्प्रेड पर्सन टू पर्सन थ्रू कॉन्टॅक्ट और एन्व्हायरमेंटल एजंट. कॉजेस काय आहेत, कॉज बाय पॅथोजन that is bacteria, virus, fungi or a protozoa, caused by lifestyle factors, genetic mutations or metabolic deficiencies. Example आहे tuberculosis, dengue, cholera, swine flu. These are the example of infectious disease. And non-infectious disease मध्ये diabetes, heart disease and cancer. हे डिफरन्स लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला एक न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन पेपर मध्ये हे आपला सम आहे बघा. A force of 5 Newton is applied uniformly over a wooden block having surface area 0.25 meter square. Calculate the pressure exerted by the block. या ठिकाणी आपल्याला काय काय दिले, तर फोर्स दिले 50 फोर्स दिले 50 न्यूटन, त्यानंतर सरफेस एरिया दिलाय 0.25 मीटर स्क्वेअर आणि प्रेशर हॅज टू बी कॅल्क्युलेट. चला कसं सोडवायचं पाहूयात आपण. ओके, ओके आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय काय दिले, फोर्स, गिवन लिहून घेऊयात पहिल्यांदा. गिवन
force that is F is equal to 50 न्यूटन. आणखी काय दिलंय, सरफेस एरिया that is A is equal to 0.25 मीटर स्क्वेअर. बरोबर. मग आपला फॉर्म्युला काय आहे प्रेशरचा, आपल्याला प्रेशर फाइंड करायचं आहे. प्रेशर इज इक्वल टू P has to find P is equal to F upon A, फोर्स अपॉन एरिया. तर F ची व्हॅल्यू काय, 50 आणि इट इज 0.25. तर हे कसं कॅल्क्युलेशन करणार बघा. आता इथं डेसिमल आहे, 0.25 आहे. तो आपल्याला डेसिमल जर काढून टाकायचा म्हटलं तर न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय येईल आपल्याकडे, 50 into 100 upon 25. Now 25 1 is 25, 25 2 is 50. That is pressure is equal to 2 into 100, which is 200 Newton per meter square. We can call it is Pascal. Pressure is 200 Pascal. Answer is the pressure exerted by the block on the ground is 200 Pascal. 200 Pascal. This is our answer and solution. पुढे ओके, डायग्राम ऑफ ए ड्राय सेल. ही ड्राय सेलची डायग्राम आहे बघा, ती आपल्याला ड्रॉ करायची आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल, हे सगळे लेबल व्यवस्थित करायचे. झिंक कव्हर, आय थिंक झिंक कव्हर इज लेबल should be here. This is wrong. Electrolyte, manganese dioxide, protective cover, divisor, and carbon electrode. Carbon electrode, this is the positive electrode, and zinc cover, it is negative, and carbon is a carbon electrode, it is positive. आता पुढचा क्वेश्चन काय, क्लासिफिकेशन आपल्याला करायला सांगितलंय. तर कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. फ्रिक्शन बिटवीन रोलिंग बॉल अँड ग्राउंड, इट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. त्यानंतर पुशिंग ए हेवी टेबल, इट इज ऑल्सो ए कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, फॉलिंग ऑफ एन ॲपल फ्रॉम ए ट्री, इट इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आयरन नेल attracted toward magnets, magnetic force, it is also non contact force. So तर फ्रेंड्स, आपण ही क्वेश्चन पेपर आता आपण बघितली प्रॅक्टिस म्हणून. अशाच क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवा, आपल्या चॅनलवर भेटतील, इतर विषयांच्या पण भेटतील तुम्हाला. बघून घ्या क्वेश्चन. एकदा मी क्वेश्चन पेपर क्लीन करून तुम्हाला पूर्णपणे डिस्प्ले करतो.
ओके. So this is the question paper. You can take screenshot. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.